तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हिंद. हे आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. खाकी बिहाइंड द स्ट्रगल असं आपल्या चॅनलचं नाव आहे आणि हा माझा आजचा म्हणजे चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे. तर बरेच मागचे 2-4 दिवस झाले बऱ्याच मुलांचा असा कॉल मेसेज येतात की सर की दादा तुम्ही एम एस एफ जॉईन केलं होतं, तर आता जे 13,000 मुलांचे जे एम एस एफमध्ये नाव आलेलं आहे, तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की बाबा भरती चालू आहे सध्या, तर आम्ही एम एस एफ जॉईन करावं की नाही करावं. आता हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तरी मी एक माझा स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करतो तुमच्यासोबत. पुढचे 5 मिनटं व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका. तर ज्यावेळेस मी भरती होती आमची 2023ची, मागच्या वर्षीची, त्यावेळेस नेमकंच पोलीस भरती ॲड आली होती 4 नोव्हेंबरला आणि आमची एम एस एफची लिस्ट लागली होती. तर 23 नोव्हेंबरपासून आमची ट्रेनिंग चालू होणार होती आणि आमची ट्रेनिंग माझी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला एम एस एफची ट्रेनिंग होती. तर त्यावेळेस मला पण असंच वाटलं होतं की मी 4-5 भरत्या मारल्या होत्या पोलीस भरतीची, 4 वेळेस भरती मारल्या, बऱ्याच वेळेस वेटिंगला पण राहिलो. तर बऱ्याच वेळेस मला पण असं मनात वाटलं की आपण आता एम एस एफला जाव की नाही, एम एस एफला गेलो तर आपला अभ्यास होईल का, ग्राउंड वाढेल का, एम एस एफची नेमकी तिथे ट्रेनिंग कशी असते, आपल्याला तिथे काय काय शिकवतात, त्या ट्रेनिंगचा आपल्याला फायदा होतो का, पोलीस भरतीच्यावर आपला काही परिणाम होईल का. आपण जर एम एस एफ जॉईन केलं आणि जर आपलं पोलीस भरतीला सिलेक्शन जर नाही झालं किंवा एम एस एफला गेलो म्हणून पोलीस भरती सिलेक्शन नाही झालं, हे जर कारण जर असेल तर भरती आपल्यासाठी खूप अवघड आहे. कारण झालं असं होतं की 4 नोव्हेंबरला ॲड आली, तरी पण आता मित्रमंडळी जे होते, सर जे होते आमचे मित्रमंडळी, ते म्हणायचे बाबा तू एम एस एफ जॉईन करूच नको. पण माझी स्वतःची परिस्थिती घरची अत्यंत बिकट होती. कारण मला वडील नाही, वडील 2004ला वारलेले, त्यावेळेस मी एकदम लहान होतो, पहिली दुसरीला असताना, मला काही कळत नव्हतं. पण परिस्थिती एकदम बिकट होती आणि रिझल्ट इतके 2-4 वेळेस वेटिंगला होतो. सोलापूर शहरला 2019च्या भरतीत वेटिंगला होतो फक्त एका मार्काने. मला 133 मार्क होते आणि ओ बी सी कास्ट आहे माझी, तर ओ बी सीची मेरिट 135 लागली होती, तर 134वर वेटिंगला होती. त्याच्यामुळं मला असं मनात एक चालू होतं की आता नेमकं करावं तर काय करावं, जॉईन करावं का नाही करावं. पण तरी एक फक्त आई आणि घरचे म्हणायचे, आई म्हणायची की बाबा तू जॉईन कर, कोणती का होईना नोकरी धरून घे. आणि मग आपण एक 4-5 भरत्या मारल्यामुळं एक स्वतःचा कॉन्फिडन्स एकदम कमी झाला होता. आता तुम्ही जर 3-4 भरत्याची तयारी केली आणि सिलेक्शन तुमचं जर झालं नाही, तर तुम्हाला पण कळू शकतं की तो एक्सपिरियन्स काय आहे. आता जे जुने मुलं आहे, ज्यांनी 3-4 वर्ष तयारी केली, त्याला कळतं. त्याच्यामुळं एक माणसाचा कॉन्फिडन्स एकदम कमी होतो. मग तरी पण मी ठरवलं बाबा जायचंच म्हणून. तर 23 नोव्हेंबरला गेलो मी छत्रपती संभाजीनगरला. बॅच नंबर 58ला, एम एस एफची बॅच नंबर 58ला मी ट्रेनिंग केली. 45 दिवसाची ट्रेनिंग असते. एक बेसिक जी ती तुम्ही ट्रेनिंग केली समज, तर कदाचित तुम्ही पोलीसमध्ये जर सिलेक्शन झालं, मग जसं झालं ट्रेनिंगनंतर, तसं तुमचं पण होण्याचे चान्सेस आहे जर तुमचा जर अभ्यास चांगला असेल. नाहीतर तिथं गेल्यावर पण अभ्यास आपल्याला होतो, कारण एम एस एफच्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला दुपारी पण 3 तास तरी मिनिमम वेळ भेटतो, 12 ते 3 याच्या दरम्यान. तर माझ्या मते तरी तुम्ही म्हणजे ज्याची परिस्थिती असेल बाबा की त्याला जॉबची लय गरज आहे सध्या, काही ना काहीतरी हातात पाहिजे. आणि एक शेवटी वर्दी आहे, वर्दीची रिस्पेक्ट काय आहे तुम्हाला, वर्दीची किंमत तुम्हाला पण माहिती आहे. एकदा वर्दी अंगावर चढली माणसाच्या की तुम्हाला कसलीच भीती नाही, काय नाही. आणि एक स्वतःचा जॉब म्हणजे स्वतःचं तुम्हाला जे एक इन्कम म्हणता येईल कसं होईना. आता एम एस एफला सध्या 19,300 पेमेंट आहे. आमचे बरेच मित्र आता माझे जे बॅचमेट आहे ते सर्व एम एस एफलाच आहे. तर त्या भरतीत मी तिथं गेल्यावर ग्राउंडची प्रॅक्टिस एकदम चांगली होणार तुमची, ग्राउंड 100% वाढणार. मग स्वतःचं ग्राउंड 36 ते 38 मग ग्राउंड होतं अगोदर एम एस एफच्या ट्रेनिंगला जाण्या अगोदर. पण मी ट्रेनिंग कंप्लीट केली तर मग मीरा भाईंदर पोलीसला 42 ग्राउंड आलं आणि योगायोग पेपरचा मग अभ्यास पहिला पण चांगला होता आणि तिथं पण मी कमीत कमी 2 प्रश्नपत्रिका सोडायचो ट्रेनिंगमध्ये, तर त्याचा मला फायदाच झाला. आणि ट्रेनिंग आमची 7 जानेवारीला संपली आणि लगेच आमचे ग्राउंड चालू झाले 2023च्या भरतीचे. मग बऱ्याच ठिकाणी ग्राउंड दिले
आणि मीरा भाईंदरला 42 ग्राउंड आलं आणि 75 पेपर आला. आणि योगायोग देवाच्या कृपेने ते म्हणतात ना की 95% मेहनत आणि 5% किस्मत, तसाच विषय झाला. आणि माझं सिलेक्शन मीरा भाईंदर पोलीसमध्ये झालं. आणि मी आता ट्रेनिंग कंप्लीट केली लातूर PTCला. आणि 2 महिने झाले आमची आता जॉईनिंग होऊन. मुंबईला आम्ही इकडं सध्या पोलीस स्टेशनला आहे मीरा भाईंदरला. तर सांगायचं तात्पर्य एकच की तुम्ही जर तुमचं जर जोश असेल आणि तुमची जर परिस्थिती जर बिकट असेल तर 100% तुम्ही MSF जॉईन करा. तिथं अभ्यास चालू ठेवा. ग्राउंड तिथं तुमचं 100% वाढणारच, कमी ग्राउंड होणारच नाही. आणि मी स्वतः नाही तर आमच्या रूम पार्टनर जे 3 रूम पार्टनर आहे आमचे, आम्ही तिन्ही पण MSFची ट्रेनिंग केली. आणि MSFची आम्हाला जॉईनिंग आली नव्हती. त्याच्यामुळं जॉईनिंग येईपर्यंत मी ट्रेनिंग MSFची केली आणि जॉईनिंग महाराष्ट्र पोलीसला आलो. आज तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर एक जिवंत उदाहरण आहे की बाबा दोन्ही पण करू शकता आपण, काय वेगळं नाही. आणि MSFच्या ट्रेनिंगचा तुम्हाला 100% पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमध्ये 100% फायदा होणार म्हणजे होणार. आणि एक मेन विषय म्हणजे MSFची ट्रेनिंग तुम्ही करताना तर तुमचा एक कॉन्फिडन्स पण वाढेल की बाबा ट्रेनिंग कशी असते काय ते आपल्याला माहीत होईल. आता 13,000 मुलांची लिस्ट पडलेली MSFची, तर लगेच तुम्हाला जॉईनिंग भेटत नाही. तुम्हाला अगोदर मुंबईला डॉक्युमेंटला यावं लागेल. डॉक्युमेंट ओरिजिनल लागत नाही, डॉक्युमेंट सगळे झेरॉक्स लागते, मेडिकल सर्टिफिकेट लागतं. कोणत्याही सरकारी दवाखान्यात जा, गावातल्या दवाखान्यात जा, तालुक्याला जा, जिल्ह्याला जा, सरकारी दवाखान्याचं मेडिकल सर्टिफिकेट लागतं. आणि एक कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यावं लागतं पोलीस स्टेशनला, ते आपल्याला भेटतं पोलीस स्टेशनला. आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट, हे मेडिकल सर्टिफिकेट आणि आपले जे डॉक्युमेंट जे पोलीस भरतील तुम्ही दिले होते तेच फक्त झेरॉक्स लागते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक महिना 2 महिन्यांनी जॉईनिंग देईन. जॉईनिंग म्हणजे ट्रेनिंगसाठी बोलवते. ट्रेनिंगला तुम्हाला 15,000 रुपये भरावं लागते अगोदर. परत तिथं आपल्याला वर्दी घ्यावं लागते, लाठी घ्यावं लागते, DMS घ्यावं लागतो. बरंच मिनिमम 20,000 रुपये खर्च धरून चाला. पण तुम्ही ते 20,000 खर्च केले तर जीवनात तुम्हाला म्हणजे तुम्ही एवढं विचार करणार नाही की बाबा चला एक कोणती ना कोणती तरी नोकरी आपल्याला आहे साधी का होईना. आणि गावाकडे फिरण्यापेक्षा तरी मला तरी वाटतं एक बरी नोकरी आहे. MSF करून तुम्ही पोलीस भरती 100% होणार तुमच्या यानं. तुमची जर जिद्द असेल, तयारी जर तुमची चांगली असेल, तुम्ही जर ताकद ठेवली अभ्यास करण्याची याची, तर 100% तुमचं काम होणार. आणि जर काही जर अडचण असेल तुमची तर मी खाली कमेंटमध्ये माझा स्वतःचा नंबर टाकतो. मला तुम्ही मेसेज कॉल करून विचारू शकता कधी पण की बाबा तयारी कशी करायची काय करायची. मी मीरा भाईंदर पोलीसला आहे. त्यामुळं तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही कमेंट करून सांगा की बाबा तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल. हा माझा पहिलाच व्हिडिओ असेल, काही तुम्हाला शंका असेल कोणती तर 100% विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.